आम्हाला संबंध जिल्ह्यामध्ये पुन्हा जायचं आहे। हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं अनुसूचित जाती व अनुबंधामध्ये जे विद्यार्थी म्हणतात जे पैशाअभावी परिस्थिती अभावी शिकू शकत नाही अशासाठी समाज कल्याणच्या काही योजनांची माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। ज्या भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकार दिले त्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होऊ नये। आजचा विद्यार्थी हा विज्ञान युगात जगला पाहिजे। जे पालक विद्यार्थ्यांना शिकवत नाही अशा पाल्यांना त्यांच्या योजनांची माहिती झाली पाहिजे म्हणून भारतीय संविधानाच्या विद्यार्थ्यांना लिहिलं आहे। म्हणून अरे भारतीयांनो संविधान हाती धरू फुले शाहू दिनाचं स्वप्न पूर्ण करू। भारतीयांनो संविधान हाती धरू फुले शाहू दिनाचं भारतीयांनो संविधान हाती धरू भारत भूते आम्ही रहिवासी
मूळ निवासी आम्ही आदिवासी, शक्ती आधी बडकट करू, फुले शाहू मात्र स्वप्न पूर्ण करू, संविधान हाती धरू, फुले शाहू मात्र स्वप्न पूर्ण करू, भारतीयांनो संविधान हाती धरू, फुले शाहू मात्र स्वप्न पूर्ण करू. धन्यवाद. बोला भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. या रामू श्यामू बालू पिंटू या शासनाचा कार्यक्रम बघण्याकरता या काका काकी मामा मामी मावसा मावशी या शासनाचा कार्यक्रम बघण्याकरता या. रामू श्यामू पिंटू बाल्या सर्वजण आले, मी पण आलो. नेमका कार्यक्रम कशाचा आहे? हा कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं जे विद्यार्थी आपल्या पाल्यांना शिकवू शकत नाही, ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिलेले आहे त्यांचे स्वप्न कसे पूर्ण होतील याच्यासाठी समाज कल्याणच्या ज्या काही योजना आहेत ते सांगण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो. साहेब, माझा मुलगा 10वी मध्ये होता, चांगल्या टक्क्यांनी पास झाला, पण मी टेन्शन मध्ये आहे. तुमचा मुलगा 10व्या वर्गात होता, हो जी, चांगल्या टक्क्यांनी पास झाला, हो जी, आणि तुम्ही टेन्शन मध्ये आहात. बरोबर आहे. कशाचं टेन्शन आहे? अजी मी गरीब माणूस, गरीब माणूस. हो, त्याचं स्वप्न आहे इंजिनियर व्हायचं. त्या पोराचं तुमच्या स्वप्न आहे की त्यांनी इंजिनियर झालं पाहिजे. हो, मग काय त्रास आणि आहे? ते स्वप्न मी गरीब असल्यामुळे पूर्ण करू शकत नाही, कारण मला असं वाटते की हे जे शिक्षण आहे हे गरीब माणसाचं नाही, श्रीमंत माणसाचं आहे. आधी तुम्ही गावभर पेढे वाटा, गावभर आणि पेढे मग टेन्शन वाटायचे. घ्या. तुमच्या पोराचा पहिला नंबर आला 10व्या वर्गात, पेढे वाटायचे सोडले, उगीच टेन्शन घेताय तुम्ही. बापा टेन्शन येईल ना. माझा दररोज संध्याकाळी मुलगा येतो, पप्पा मला पुण्यामध्ये शिकायचं आहे. त्याच्यामुळे त्याची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करू शकत नाही, त्याच्यामुळे टेन्शन येईल ना माणसाला. आणि तुम्ही एक लाख चुकीचं बोललात. तुम्ही म्हणालात की शिक्षण हे श्रीमंत लोकांचं आहे, गरिबांचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीब होते, पण ते शिकले ना, बॅरिस्टर झाले, किती डिग्र्या मिळवल्या. ते श्रीमंत होऊन नाही, तर जिद्द ठेवली त्यांनी शिक्षणाची, संघर्ष केला त्यांनी. ते म्हणायचं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो, आणि मेन मुद्दा आहे तो शिक्षणाचा. शिक्षण ही पहिली पायरी आहे, आणि यांनी सांगितलंच आहे समाज कल्याणच्या योजना तुम्हाला सांगण्याकरिता आम्ही आलो विद्यार्थ्यांसाठी. आता कोणत्या योजना सांगतात हे यांच्याकडून आपण माहिती करून घेऊ. मग कशाला तुम्ही टेन्शन घेता? बरोबर म्हटलं ताईंनी. माझं नाव सोनू आहे, मला 10वी मध्ये 75% गुण मिळालेले आहे, आणि मला समोर शिक्षण म्हणजे घ्यायचं आहे. आणि कसं आहे, शिक्षण घेण्यासाठी म्हटलं तर पैशाची अडचण येते, आणि कसं मला महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करायचं. कारण बाबासाहेबांनी म्हटले आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि तो कुणी प्रासन केल्यावर माणूस गुणगुणल्याशिवाय राहणार नाही आहे. साहेब, थोडं समोरचं शिक्षण घेण्यासाठी पैशाची अडचण आहे, काही शासनाची योजना आहेत का? हा विषय कार्यक्रम शासनाचा आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं. बरोबर. विद्यार्थी अनुसूचित जाती नवोदितामध्ये मोडतात अशा विद्यार्थ्यांसाठी की जे 10वी मध्ये ज्यांनी 75% वर मारलेला आहे, बरोबर. अशा विद्यार्थ्यांसाठी शासन 5,000 रुपयाचं एक पालिका शुल्क देतो. 5,000 येतो. आणि जे विद्यार्थी पालक म्हणतात की 10वीच्या नंतर जे पालक म्हणतात आपल्या विद्यार्थ्यांना की 10वीच्या नंतर आता बहुत झालं शिक्षण, आता शिकायचं नाही, पैशा वगैरे कोणी लायकी नाही, बरोबर. त्याच्यासाठी सांगतो की राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. हा, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आहे. त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपण आपलं 11वी-12वीचं शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्णपणे करू शकतो. बरोबर. आता तो कान राहिला नाही की माझ्या पोरगा नाही शिकला तरी चालते, तुम्ही अडाणी होते म्हणून आता विद्यार्थी अडाणी राहिलं पाहिजे का? विज्ञानाचं युग आहे, बरोबर. नाही का? साहेब, मला समोरचं म्हणजे शिक्षण करायचं, इंजिनिअरिंग करायचं आहे, पण कसं आहे, आपण जसं पुण्या मुंबई सगळ्या ठिकाणी जसं राहायचं म्हटलं तर राहण्याची वगैरे अडचण येते, म्हणजे पैशाचा अभाव. त्यासाठी शासनाची काय योजना आहे का? मी अगोदरच सांगितलं की राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही 11वी-12वी मध्ये आहे लागू. बरोबर. BA, MA, PhD काही करा, तुम्हाला स्कॉलरशिप आहेत. पण तुझी जी इच्छा आहे, मी अगोदरच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला की ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न कसे पूर्ण होतील. तू स्वप्न पाहिलं आहे की 10वी नंतर मला इंजिनिअरिंग व्हायचं आहे, आणि इंजिनिअरिंग पैसा नसल्यामुळे आपण शिकू शकत नाही. त्याच्यासाठी तुला जर महाराष्ट्रात कुठे जरी आपण ऍडमिशन घेतलं, पुणे मला इंग्लिश
म्हणजे निवड इंजिनियर मध्ये कुठल्याही विभागात आपण जर ऍडमिशन घेतलं तर त्या ठिकाणी सामाजिक न्याय भवनाच्या वतीनं वसतिगृह आहे. सामाजिक न्याय भवनाची वसतिगृह. हा, सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वसतिगृह आहेत. ज्या वसतिगृहामध्ये आपण ऍडमिशन करायचं आहे आणि त्या ऍडमिशन केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था आहे आणि सोबतच स्कॉलरशिपची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे पुढे उरलेले जे स्वप्न आहेत इंजिनिअरिंग, डॉक्टर, वकील जे काही होण्याचे या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून तुला पूर्ण करता येईल. बरोबर. तर मी काय म्हटलं, एक प्रश्न अजून आहे की जसं समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह आहे तिथे आपण म्हणजे नंबर नाही लागला तर काय करायचं? हा तुझा महत्वाचा विषय आहे की ज्या विद्यार्थ्यांचा अनुसूचित जातीमध्ये जे नवोदामध्ये मोडतात त्यांचा जर अनुसूचित जातीच्या हॉस्टेल्समध्ये नंबर लागला नाही त्यांच्यासाठी शासनाची स्वाधार योजना आहे. स्वाधार योजना. स्वाधार योजना आहे. या स्वाधार योजनेच्या माध्यमातून आपला हॉस्टेलला नंबर लागला नाही तर आपण जर किरायाच्या रूममध्ये राहत असू तर त्या किराया सुद्धा आणि तिथे राहण्याचा खर्च जो काही येणार आहे तो या स्वाधार योजनेच्या माध्यमातून आपल्याला दिला जातो. बरोबर. म्हणजे स्वाधार योजना सुद्धा आपल्या पाठीशी आहे. म्हणजे शिक्षणासाठी आपण कमी काहीच नाही आहोत, फक्त विद्यार्थी शिकायला तयार पाहिजे. समाज कल्याण विभाग त्यांच्या पाठीशी आहे. मला एक सांगा, मी शिक्षण घेत आहे आणि समोरचं पुढील शिक्षण घेण्यासाठी मला परदेशात जायचं आहे, त्याच्यासाठी काही उपाययोजना आहेत का? हा, जे विद्यार्थी म्हणतात की बाबासाहेबांसारखं मी विदेशातून बॅरिस्टर होऊन जर येण्याची त्यांची इच्छा जर असेल किंवा परदेशात शिक्षण घेण्याची ज्या इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांची, त्यांच्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना आहे. राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना. राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या मार्फत दरवर्षी महाराष्ट्रातून 100 विद्यार्थी पाठवले जातात. 100 विद्यार्थी. 100 विद्यार्थी पाठवले जातात. त्या 100 विद्यार्थ्यांचा विमानाचा प्रवास खर्च, येण्याचा प्रवास खर्च, विमानाचा सगळा खर्च त्या ठिकाणी तिथे विदेशात राहण्याचा, शिक्षणाचा येणारा संपूर्ण खर्च या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या मार्फत दिला जातो. म्हणजे आज गावापासून तर दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून तर विदेशापर्यंतची शिक्षणाची सोय समाज कल्याण विभागाच्या वतीने केली आहे. म्हणजे आता घाबरून जायचं काही काम नाही. म्हणून अरे राम भाऊ तू राहू नको घाबरमात, राम भाऊ तू राहू नको घाबरमात, शासनाची योजना येईल तुझ्या कामात, शासनाची योजना येईल तुझ्या कामात. टेन्शन नाही घ्यायचं. सांगितलं ना या योजना. बोला, अजून करायचं काय प्रश्न? साहेब मी BA पास आहे, शिक्षण पूर्ण झालं आहे पण बेरोजगार आहे. बेरोजगारासाठी काही आहे का? हा, जे लोक विद्यार्थी बेरोजगार आहे, शिक्षण घेऊन त्यांचं शिक्षण थांबलेलं आहे, अशा लोकांसाठी समाज कल्याणच्या वतीनं कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून 3 महिन्याचा 6 महिन्याचा कोर्स असतो. ज्या कोर्समध्ये आपल्याला स्वयंरोजगार आणि गृहोद्योग कसं करायचं त्याच्यात शिकवलं जातं आणि त्याच्यावर लोन सुद्धा शासनाला दिला जाते आणि तुम्ही समंत भारतात कुठेही त्या प्रशिक्षणाच्या भरोश्यावर आपला गृहोद्योग तयार करू शकता. म्हणजे शिक्षणाची सोय आहे, गृहोद्योगाची पण सोय आहे. टेन्शन घ्यायचं काही काम नाही. अजून काय प्रश्न? मी जातीचा चंबार समजताय. बरं, हा, बरं. जातीचा चंबार समजताय. काही शासनाची योजना आहे का आम्हाला? चंबारांसाठी सुद्धा, चंबार जातीच्या लोकांसाठी सुद्धा बाबू जगजीवन राम छात्रावास योजना आहे. बाबू जगजीवन जगजीवन राम छात्रावास योजना या योजनेच्या मार्फत आपल्याला बँकेतून कर्ज मिळतो. तुम्हाला दुकान थाटासाठी समाज कल्याणचे गाणी मिळणार, ज्याच्यात सामाजिक न्याय भवनाचा समाज कल्याण लिहिला असतो. एवढंच नवीन आम्ही तुम्हाला जे काही पत्रक दिले आहेत ते या ठिकाणी आमच्या स्टॉल लागले आहे. त्याच्यात 32 योजना आहेत दलित जातीच्या लोकांसाठी. त्या 32 योजनांचा लाभ ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारा, समाज कल्याणमध्ये पंचायत समितीमध्ये जाऊन विचारा, जिल्ह्यात समाज कल्याणमध्ये विचारा किंवा शाळेच्या मार्फत सुद्धा समाज कल्याणची जनजागृती केली जाते. मुलांसाठी सांगितलं, मुलींसाठी काहीतरी सांगा ना. हा, मुलींसाठी सावित्रीच्या लेकींसाठी सगळं मोफत आहे. 5 ते 7च्या मुलींसाठी आपल्याला सावित्रीबाई फुले दत्तक योजना आहे, ती स्कॉलरशिप लागूच आहे. एवढंच नव्हे तर समाज कल्याणच्या सायकल सुद्धा आपल्याला मिळतात विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांनी येण्यासाठी मोफत पासेसची सुद्धा व्यवस्था आहे. एवढंच नव्हे तर या जातीतील लोकांसाठी ज्या शिवणकला झाल्या त्यांना शिवण यंत्र मिळतो, तळपात्री मिळतो, POC पाईप मिळतात, मिनी ट्रॅक्टर मिळतात. भरपूर योजना आहेत. गटे कामगारांसाठी भरपूर योजना आहेत. ह्या योजनांची माहिती आपण घेतली पाहिजे, हो की नाही? म्हणून अरे योजना ही आमची न आमच्यासाठी, योजना ही आमची न आमच्यासाठी, संधी आली चालून, संधी आली चालून, बंधू भगिनी सारी मिळून यावं समजून, बंधू भगिनी सारी मिळून अनुसूचित जातीसाठी शिष्यवृत्ती योजना, शिष्यवृत्ती योजना, शिष्यवृत्ती योजना,
मागच्या वर्षी 10वी 11वीला होते आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बऱ्याच सेंटरवर चिटिंग कॉपी चालत होती की नाही चालत होती की नाही आपल्यापैकी कोण कोण चिटिंग करतो आता स्कूलमध्ये हात वर करा थोडं. हात वर करा रे, कोण चिटिंग करतात हा आता तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्र यावर्षीपासून ज्या सेंटरवर हे 2 मिनिटं कार्यक्रम संपला 2 मिनिटं हे बाळांवर हे शेवटचं वाक्य तुम्हाला सांगतो कार्यक्रम समाप्त झालेला आहे जे विद्यार्थी 10वी 12वी मध्ये आहे यावर्षी त्या सेंटरवर सीसीटीव्ही कॅमेरे लागले माहित झालं का सांगितलं का सरांनी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत म्हणजे आज जो विद्यार्थी जर चिटिंग करत असेल तर त्याचं जीवन उद्ध्वस्त आहे भविष्य त्याचं धोक्यात आहे आज तुमची ही पहिली पायरी आहे शिक्षणाची आज आपला फाउंडेशन आहे जे विद्यार्थी 9वी 10वी मध्ये आहेत जे 5वी 6वी मध्ये आहेत आपल्याला असं तयार करायचं आहे स्वतःला की आता तर शासनाने फक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले पुढच्या वेळी जर सेंटरवर प्रत्येक विभागाचा जर कर्मचारी एका टेबलवर जरी बसवलं तरी त्याचा आपल्यावर काही परिणाम पडला नाही पाहिजे चिटिंगचे 100% 90% घेण्यापेक्षा आपल्या दिमागाचे 50 ते 60% ठेवायला पाहिजे हो की नाही चिटिंग करून 90% मारलं म्हणजे असं नाही की काही लोक 10वी मध्ये 60% घेतात 50% घेतात तरी आज कलेक्टरच्या पदावर बसलेले आहेत त्यांनी हिंमत नाही जो माणूस म्हणतो की मला 50% 10वी मध्ये 12वी मध्ये आहे काही लोक फाशी लावतात ते चुकीचं आहे विष प्राशन करतात ते चुकीचं आहे संघर्ष करावा लागेल आपण कुठे कमी पडलो याचा आपण दैनंदिन विचार केला पाहिजे तुम्ही जर आज विचार जर कराल तर शिक्षकांना तेवढा चांगला अभिमान आहे आपला एखादा कन्सेप्ट क्लिअर होत नसेल एखादा उदाहरण समजत नसेल तर पुन्हा शिक्षकांना विचारा कारण शिक्षकांना पगार हा तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही उच्च पदावर जाल मोठ्या पदावर जर जाता जेव्हा इंजिनियर मोठ्या पदावर जेव्हा जाता तेव्हा सार्थ अभिमान शिक्षकांना सुद्धा होतो की या विद्यार्थ्यांना